श्री स्वामी समर्थ. छान असा नाश्ता बनवला. आज नाश्त्यामध्ये होतं उपमा आणि सकाळी ना समोरच्या पप्पाने ना समोरचे नेलकट केले आणि हे ना स्वामीने पाहिले आणि तेव्हापासून हा नेलकटर घेऊन बसले आणि स्वतःचे नकळ कसे काढायचे हे ट्राय करतोय. आम्हाला भीती होती की त्याला कुठेतरी लागेल, पण तो अजिबात नेलकटर वापस देत नाही आमच्याकडे. आमच्या घरी असं आहे ना, स्वामी ना स्वतः हाताने खातो पण समत नाही खात. पप्पाने त्याच्या खूप लाड करून ठेवले आणि पप्पा त्याला भरवतात. आणि जरा माझं दुर्लक्ष झालं म्हणून म्हटलं की घरात वातावरण शांत आहे, स्वामीचा कुठे आवाज येत नाही, पण जाऊन बघितलं तर स्वामीने हे असं काय तर करत होता. स्वामीने ना मसाल्याचा डब्बा घेतला आणि हे चायच्या कपसोबत तो खेळत होता ते मला माहिती होतं, पण त्याने हा कधी मसाल्याचा डब्बा घेतला आणि त्यात सगळं जिरं, मोहरी, मीठ, हळद सगळं एकत्र मिक्स करून ठेवले. जरा दुर्लक्ष झालं ना, मुलं असं काहीतरी करून ठेवतात आणि त्यानंतर पप्पा ओरडतात म्हणून लपून बसला इकडे बेडरूममध्ये येऊन. मला सांगतो मम्मा पप्पाला सांगू नको म्हणून. पप्पा ओरडणार म्हणून ना समत लगेच त्याला प्रोटेक्ट करतो, त्याच्यासमोर उभारायला सांगतो की पप्पा इथं समत स्वामी नाही आहे म्हणून. त्यानंतर सगळे आम्ही छान असे रेडी झालो. आम्हाला जायचं होतं बाहेर. आज महाशिवरात्री आहे, चला म्हटलं मंदिराला जाऊया. स्वामीला आज कुर्ता घातला होता आणि खरंच स्वामीना खूप क्यूट दिसत होता. त्यानंतर आम्ही मंदिराला जायला निघालो. मंदिराला जाऊन पोचलो तेव्हा तिथं खूप लाईन होती. आज महाशिवरात्री आहे म्हटलं प्रत्येक मंदिरामध्ये गर्दी असणारच. त्यानंतर आम्ही फुलं आणि बेलपत्र वगैरे घेतलं आणि लाईनमध्ये उभा राहिलो. तिथं भजन छान चालू होतं, भजनाचा आवाज खूप मस्त येत होता आणि तशी दुकानं पण लागली होती. यात्रा असते त्या टाईपमध्ये यात्रा पण भरली होती आणि तिथे गोळावाला होता, तो समतला गोळा खायचा होता. त्यानंतर आमचं आतमध्ये एंट्री झाली. तिथं भजन खूप छान होतं, तुम्ही ऐका की भजन कसं आहे त्यांचं रांगोळी किती मस्त काढली ना, खरंच खूप छान रांगोळी काढली होती. डमरू काढला होता, इथं श्री ओम आणि इकडे फ्लावर काढलं होतं. खूप छान रांगोळी पण काढली होती आणि इकडे प्रसाद पण दिला जात होता आणि जास्तीत जास्त लेडीजनी व्हाईट कलरची साडी घातली होती. माझ्याकडे व्हाईट कलरची साडी नव्हती त्यामुळे मी घातली नाही. त्यानंतर मी आत मंदिरामध्ये गेल्यानंतर अभिषेक वगैरे केला, म्हणजे दूध वगैरे मी घेऊन गेलो, तिचा अभिषेक केला आणि खूप आतमध्ये पण खूप गाभाऱ्यामध्ये खूप गर्दी होती. स्वामीला काय खाली उतरलं नव्हतं कारण खूप धक्काबुक्की चालू होते. त्यामुळे सगळ्यांनी आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि सगळ्यांच्या तोंडातून एकच नाम जप चालू होता, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि खरंच खूप छान वाटतं ना मंदिरमध्ये गेल्यानंतर, खूप मस्त वाटतं आणि एकदम शांती वाटते मनाला. त्यानंतर इकडे असा प्रसाद दिला होता, ते प्रसादामध्ये खिचडी होती आणि खरंच खूप खिचडी ना खूप टेस्टी झाली होती. हा तिथं गोळावाला होता आणि समोरचा मगापासून चालली होती की पप्पा मला गोळा हवा आहे. जेव्हा त्याला गोळा घेऊन दिला तेव्हा तो शांत राहिला. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर स्वामी असा लपंडाव खेळत होता पप्पांसोबत. पप्पा घरी असले की मुलांना खरंच खूप मस्ती येते आणि खरंच खूप म्हणजे खूप जाम मस्ती करत होते दोघं पण. पप्पा खेळायला असतात ना आता, त्यामुळे स्वामी खेळत होता आणि खेळता आणि तो पडला आणि त्याचा जो दात आहे वरचा तो ओटामध्ये घुसला आणि त्यातून खूप रक्त वगैरे आलं, पण तो अजिबात शांत बसला नाही. कितीही लागलं काही झालं तर आम्ही अजिबात शांत बसत नाही. मुलांना दुखतं की नाही काय खरंच समजत नाही आम्हाला. ह्यांना लागलं की आम्हाला कसं तरी वाटतं, खूप वाईट वाटतं, पण हे खेळतातच, हे अजिबात शांत बसत नाहीत. त्यानंतर दोघांची अशी फायटिंग चालू होती. आता समजतात की कबड्डी खेळायची, हे यांची कबड्डी खेळायचा प्रकार चालू आहे आणि स्वामीना आता कबड्डी पण बोलतो आणि समजला म्हणतो दादा ये आपण कबड्डी खेळूया. आणि त्यानंतर अशी दोघांची भेट होती, कबड्डी चालली होती. पप्पा त्यांचे बोलले की थोडा मी आराम करतो, दुपारी आज टाईम आहे मला, मी झोपतो. पण ह्या दोघांनी त्यांना अजिबात झोपायला दिलं नाही. ते मम्माला झोपायला देत नाही तर पप्पांना कसं देतं झोपायला ना. जसा स्वामी मोठा होत चालला ना तसे त्याचे नखरे पण खूप वाढत चाललेत आणि तो ना आता दादाला खूप मारतो, म्हणजे समत त्याला खूप मारतो. समत त्याला मारत नाही आहे पण स्वामी जास्त त्याला मारतो आणि आम्ही लहान आहे म्हणून सगळं सहन करतो त्याचं, पण तो पुढे जाऊन त्यांच्या दोघांचे खरंच जाम भांडणं होणार असं आम्हाला वाटते. आणि त्यानंतर पप्पाने त्यांना संध्याकाळी हे त्यांना गिफ्ट आणलं होतं एक डगचं आणि खरंच खूप छान गिफ्ट आहे. ते आणल्यानंतर ना दोघांच्या चेहऱ्यावरती खूप छान अशी स्माईल होती आणि ही स्माईलच बघण्यासाठी सगळ्यांचं चाललं असतं आणि स्वामी तर जाम खुश होता. तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये स्वामी किती जाम खुश आहे. पण तो ना पप्पाने ते जॉईन करायला पण देत नव्हता. एवढा पप्पा म्हणतात हे तो डगना ना चूताई म्हणतो आणि हे चूते चालवतो आणि क्लॅप वगैरे करतो का खुश झाला, जाम खुश होतात. आणि खरंच मुलांच्या चेहऱ्यावरची जी खुशी आनंद आहे ना तो कशामध्येच नाही आहे. थांब रे. डेंजर आहे. मी फास्ट खेळते ना. परत